गाजरचा सीझन चालू झाल्यापासून ना दर 3-4 दिवसात गाजर घरात येतातच आणि गाजरचा हलवा खाऊन खाऊन कंटाळा आला तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया. तर यासाठी ना यातले मी हे 3 गाजर घेतलेत. तर मोठ्या साईजचे गाजर आहेत. गाजर ना आधी छिलून घ्यायचे आणि नंतर स्वच्छ धुवून नंतर मग याला किसून घ्यायचं. तर बघा मीडियम साईजचं मी इथे किस करून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवून घेऊ आणि सर्वात आधी आपण इथे दूध गरम करायला ठेवू. तर एका भांड्यामध्ये मी इथे 1 लिटर हे दूध घेतलेलं आहे. सगळं दूध याच्यामध्ये काढून घेऊ आणि हे गरम होतंय तोपर्यंत आपण गाजरचा जो किस आहे ना तो आपल्याला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये. तर एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलंय आणि हा जो गाजरचा किस आहे तो सगळ्या याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता आपल्याला हा तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर जोपर्यंत हा किस आपण परतून घेतोय ना तोपर्यंत एक अजून तयारी करून घेऊ. तर मी ते अर्धा वाटी बासमती तांदूळ भिजत घातले होते पाण्यामध्ये. तर बासमती तांदूळ घेतले ना तर याची चव खूप छान लागते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे तांदूळ घालून घ्यायचे. थोडंसं पाणी घालून याची ना पेस्ट तयार करून घ्यायची. तर खूप जास्त बारीक करायची नाही आहे, हलकंसं जाडसर ठेवायचं आहे. तर आता जे दूध गरम करायला ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये हे सगळी पेस्ट टाकून घ्यायची आणि आता याला चांगलं शिजवून घ्यायचं. म्हणजे जे तांदूळ घातले ना ते चांगले शिजले पाहिजे. तर बघा हे चांगलं मी इथे शिजवून घेतलेलं आहे. दुसरीकडे आपण जो गाजर ठेवला होता ना परतायला तो सुद्धा बघा सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण दूध करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये बघू शकता मस्त असा दाटसरपणा आलेला आहे. आता याच्यामध्ये साखर घालायची आहे. तर मी इथे अर्धा वाटी साखर घातलेली आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. परत याला चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे चांगली साखर मेल्ट झाली पाहिजे. नंतर याच्यामध्ये पाव वाटी मी इथे मावा घेतलेला आहे. मावा घातल्यामुळे याची चव तर अप्रतिमच लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर बघा हे परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता दुसरीकडे ना एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे. ड्रायफ्रूटमध्ये मी इथे काजू, बदाम, किशमिश आणि पिस्ता घेतलेला आहे. जेही ड्रायफ्रूट्स घालायचे असेल ना ते सगळे मस्त तुपावर परतून घ्यायचे आणि मस्त याच्यावर हे आपल्या जे आपण खीर बनवून घेतली आहे ना याच्यावर घालून घ्यायचं. वरून विलायची पावडर घालायची. तर बघा हे अजून एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मस्त अशी आपली ही दाटसर खीर तयार होते. तर जर तुम्हाला ना खरंच गाजरचा हलवा खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही खीर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चवीला तर अप्रतिम लागते. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.